मराठी माणसांनी दारं बंद करून घरात बसावं। कर्नाटकच्या आमदारांना मराठी माणसांना ही धमकी दिली आहे। मुंबईला कर्नाटकमध्ये जोडा अशी मागणी करू असं म्हटलंय। काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदींनी हे वादग्रस्त विधान केले। वादग्रस्त विधानासाठी खरं तर सवदी प्रसिद्ध आहेत। बेळगाव मागण्यांचा मराठी लोकांना कुठलाही अधिकार नाही असे ते म्हणतात। ब्रिटिशांना न घाबरलेलं बेळगाव महाराष्ट्रवाल्यांना घाबरत नाही। पुन्हा पुन्हा बेळगावची मागणी करत असाल तर मुंबईला कराडचा भाग करा अशी मागणी आम्हाला करावी लागेल असा इशारा काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला दिलाय। जगायला बेळगाव आणि पाणी प्यायला देखील बेळगाव पाहिजे। यापुढे भाडोत्री लोकांनी अशा प्रकारचं आंदोलन करू नये। तुम्ही गप्प तुमची दारं बंद करून घरात बसा अशी धमकीच लक्ष्मण सवदी यांनी दिली आहे। ಇದನ್ನೇ ನಿಮ್ಮ ಮಂಡ ಆಟವನ್ನ ಮುಂದುವರಿಸಿದ್ದಾದ್ರೆ ನಿಮಗೆ ನಾವು ನಮಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಭಾಗದಿಂದ ಆಯ್ಕೆಯಾಗಿ ಹೋಗಿರತಕ್ಕಂತ ಮುಂಬೈ ಅಧಿವೇಶನದೊಳಗೆ ಭಾಗವಹಿಸಿರತಕ್ಕಂತ ನೀವು ನೆನಪಿಟ್ಟುಕೋಬೇಕು। ನೀವೇನಾದ್ರೂ ಈ ಮಂಡತನವನ್ನ ಮುಂದುವರಿಸಿದ್ರೆ ಮುಂಬೈಯನ್ನ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಸೇರಿಸ್ರಿ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ಬರಬಹುದು। ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಆ ಭಾಗದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿ ಅವರಿಗೆ ನಾನು ಕಿವಿಮಾತನ್ನ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ। ತಿನ್ನೋದು ಕರ್ನಾಟಕ, ಕುಡಿಯೋದು ಕರ್ನಾಟಕ ನೀರು, ಇರೋದು ಕರ್ನಾಟಕದ ಸವಲತ್ತುಗಳು, ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲವನ್ನ ಪಡ್ಕೊಂಡು ಬೆಳಗಾವಿಯನ್ನ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಸೇರಿಸಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ನೀವೇನು ಬಾಡಿಗೆ ಹೋರಾಟಗಾರರಿದ್ದೀರಿ, ನೀವು ಇನ್ನು ಮೇಲೆ ಬಾಲ ಮುಚ್ಚಿಕೊಂಡು ಸುಮ್ಮಕೊಂಡಿರುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಈ संदर्भाದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಿಕ್ಕೆ। जाऊया पुढच्या बातमीकडे। तर भाडोत्री लोकांनी आंदोलन करू नये असं सवदी यांनी म्हटलेलं आहे। कर्नाटकच्या आमदारांनी मराठी माणसांना अशा प्रकारची धमकी दिलेली आहे। अर्थात याचे आता राज्यात काय नेमके पडसाद उमटतात हे बघावं लागणार आहे। राजकीय वर्तुळात आणि विशेषतः काँग्रेसचे जे महाराष्ट्रातले नेते आहेत ते लक्ष्मण सवदी यांच्या या वक्तव्यासंदर्भात काय नेमकं बोलतात याकडे लक्ष लागणार आहे। आमदारानं मराठी माणसांना अशा प्रकारे बेळगावमध्ये धमकी दिली आहे। सचिन सावंत आपल्या बरोबर जोडले गेलेत, काँग्रेसचे नेते महाराष्ट्रातले। सचिनजी, आपण बघितलं असेल लक्ष्मण सवदी आमदार आहेत कर्नाटकचे आणि ते काय नेमके म्हटलेत, मराठी माणसांनी घरामध्ये दारं बंद करून बसावेत, भाडोत्री लोकांनी अशा प्रकारे आंदोलन करू नये असं त्यांचं म्हणणं आहे। खरं तर नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असतात। महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते म्हणून तुम्ही कसं बघताय तुमच्या या काँग्रेसच्या आमदारांकडे कर्नाटकातल्या? आता भारतीय जनता पक्षाचे नेते काय म्हणणार आहेत हा प्रश्न आहे। आता तर त्याच्याकडे आम्ही वाट बघत आहोत। प्रश्न असा आहे की आज पहिल्यांदा अशा तऱ्हेचं वक्तव्य झालेलं आहे की मुंबईसाठी 105 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। कोणाचा बापाचा बाप आला तरी मुंबईच्याकडे वाकड्या डोळ्याने बघू शकणार नाही। त्यामुळे हे जे काही वक्तव्य चाललेलं आहे त्याचं आता उत्तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे आणि अशा वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। काँग्रेसचे आमदार आहेत लक्ष्मण सवदी कर्नाटकातले। आताच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं हे अशा तऱ्हेचे वक्तव्य झालेले असतील त्याचा आम्ही विरोध करत आहोत। पण कर्नाटकमधल्या आमदारांना आपण काही महाराष्ट्रातले आमदार म्हणून नेते म्हणून काय नेमकं उत्तर देणार सावंतजी? नाही, अशा पद्धतीच्या वक्तव्याचा महाराष्ट्र हा पूर्ण 12 कोटी जनता अशा पद्धतीच्या वक्तव्याचा विरोध करतात। आपल्याला खरं तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावादाचा जो प्रश्न आहे तो खरं तर पुढे जात नाही। गेले कित्येक वर्षापासून ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत एखादं काहीतरी अशी घटना घडते आणि त्यानंतर सगळेजण जागे होतात। हा प्रश्न तडीस लागावा तेव्हा अशी वक्तव्य थांबतील सचिनजी? नाही, निश्चितपणे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर मिळालं पाहिजे अशीच अपेक्षा आमची आहे। तुमच्याकडे डबल इंजिनचं सरकार होतं दोन्हीकडे, महाराष्ट्रात आणि कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्षाकडे। त्याही वेळेला त्यांनी काही केलं नाही आणि प्रश्न असा आहे की बेळगावच्या संदर्भामध्ये सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना त्याच आहेत ज्या अगोदरपासून आहेत आणि त्यामुळे आताच्या सरकारने देखील प्रयत्न केला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। पण एक महाराष्ट्रातले काँग्रेस नेते म्हणून खरं तर तीव्र निषेधच झाला पाहिजे, कारण पुन्हा पुन्हा बेळगावची मागणी करत असाल तर मुंबईला कराडचा भाग करा अशी मागणी सुद्धा लक्ष्मण सवदी करतात। नाही, अशा तऱ्हेच्या वक्तव्य विरोधच केला पाहिजे। अशी वक्तव्य काही करण्याचं कारण नाही आणि आम्ही विरोधच करतो अशा विषयावर।
ठीक, सचिन सावंत आपल्या बरोबर होते, काँग्रेसचे प्रवक्ते महाराष्ट्रातले, आणि मराठी माणसांनी घरात दारं बंद करून बसावं असं लक्ष्मण सवदी यांनी हे वक्तव्य केलेले. अत्यंत वादग्रस्त वक्तव्यांसाठी खरं तर लक्ष्मण सवदी प्रसिद्ध आहेत. या आधी सुद्धा त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य केलेली आहेत आणि कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादाबाबतची त्यांची ही वक्तव्य या आधीच खरं तर अनेकदा आपण पाहिलेली आहेत. पुन्हा पुन्हा बेळगावची मागणी करत असाल तर मुंबईला कराडचा भाग करा अशी मागणी आम्हाला करावी लागेल असं लक्ष्मण सवदी काँग्रेसचे आमदार म्हणतात. प्रवीण दरेकरजी आपल्याबरोबर जोडले गेले, त्यांच्याकडून आणखी या संदर्भातली आपण माहिती घेऊया, काय त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. प्रवीणजी, आपण ऐकत असाल तर हे जे वक्तव्य कानडी भाषेतलं आमदार लक्ष्मण सवदी यांचे आमदार आहेत कर्नाटकमधले काँग्रेसचे, आणि एक प्रकारे मराठी माणसांना धमकी दिली आहे, दरवाजे बंद करून घरात बसा, सारखी सारखी मागणी करू नका बेळगावची असं त्यांनी म्हटलंय. मला वाटतं त्या सौदी नावाच्या आमदाराचा मूर्खपणा आहे. काँग्रेसनं असंच या ठिकाणी सातत्यानं महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादावर वारंवार वक्तव्य केलेत. या आमदाराचं सुद्धा ट्रॅक रेकॉर्ड जर तपासलं तर प्रक्षोभक वक्तव्य करून प्रसिद्धीत राहणं आणि स्टंटबाजी करणारा आमदार म्हणून कर्नाटकला किंवा देशाला माहीत आहे. आणि मला वाटतं की त्यांनी महाराष्ट्रातनं काँग्रेस हद्दपार करायचे बहुतेक ठरवलेलं दिसतंय. कारण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला अशा प्रकारची भूमिका कधीच आवडणार नाही. त्या ठिकाणी अनेकांनी आंदोलनं केले, हौतात्म्य पत्करलंय, आणि अशा वेळेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम जर तो सौदी नावाचा काँग्रेसचा आमदार करणार असेल तर त्या सौदीला अजून माहित नाही महाराष्ट्र हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. आणि मुंबई काय महाराष्ट्रातलं 1 इंच जागा सुद्धा त्या ठिकाणी कोणाला घेता येणार नाही. आणि याबाबत वारंवार भारतीय जनता पार्टीने किंवा आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्रजींनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि त्याच्यामुळे आता पब्लिसिटीसाठी हे चाललेला हा यांचा धंदा आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रातल्या काँग्रेसने याची दखल घ्यावी आणि या ठिकाणी त्याच्या दुष्परिणामाला सामोरं जायचे. प्रवीणजी, मुळात मुद्दा असा आहे की अनेक वर्षांपासून सीमा भागाचा प्रश्न आहे तो तसाच आहे, आणि त्यामुळे आता खरं तर राजकारण जेव्हा प्रत्येक राज्यातलं बदलत चाललंय, देशातलं बदलत चाललेलं आहे, अशा वेळी हा प्रश्न धसास लागणं महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागाचा हा अत्यंत महत्वाचा आहे. नाहीतर अशी दरपोक्ती वारंवार होत राहणार आहे. पुन्हा पुन्हा बेळगावची मागणी करत असाल तर आम्ही कराडचा भाग करू त्याला, असं त्यांचं म्हणणं आहे. ब्रिटिशांना न घाबरलेलं बेळगाव महाराष्ट्रवाल्यांना घाबरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा अशा प्रकारची जी वक्तव्य होत असतील तर तो निश्चितच एक खूप मोठा वाद सुद्धा पुढे होईल. अनेक वर्षांपासूनचा प्रश्न तसाच अजूनही तसाच भिजत पडलाय. आता तरी भाजपचं सरकार सगळीकडे असताना हे सगळं प्रकरण धसास लावावं अशी खरं तर महाराष्ट्रातली अपेक्षा आहे. मला वाटतं या सौदीच्या पोकळ धमक्या आहेत. महाराष्ट्र अशा धमक्यांना भीक घालत नाही. आणि कर्नाटक आणि महाराष्ट्राचा सीमा प्रश्न कोणी भिजत ठेवला? जेव्हा काँग्रेसचं महाराष्ट्रातील सरकार होतं, कर्नाटकात सरकार होतं आणि दिल्लीत सरकार होतं, परंतु काँग्रेसला अशा प्रकारचे प्रश्न प्रलंबित ठेवून त्या ठिकाणी राज्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करून आपलं राजकारण करायची जुनी सवय आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं या पापाचा धनी काँग्रेसच आहे. आणि काँग्रेसचा आमदार कुठल्या तोंडानं बोलतो. त्याच्यामुळे मला वाटतं की हा आमदार त्याचा ट्रॅक रेकॉर्ड तपासल्यावर अशाच प्रकारचे निराधार, बेछूट आणि त्या ठिकाणी प्रक्षोभक विधान करून चर्चेत राहायचं हा त्याचा त्या ठिकाणचा फंड आहे. त्यातनंच त्याचं आलेलं वक्तव्य. जरूर आपण महाराष्ट्रातून आमदार म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून खरं तर याचा निषेध केलाच पाहिजे आणि हा सगळा निषेध खरं तर भाजपकडून पोहोचलाच पाहिजे. तेव्हा ही अशी वक्तव्य महाराष्ट्र विरोधी मराठी माणसांविरोधातली थांबतील अशी अपेक्षा करूया. प्रवीणजी धन्यवाद, झी 24 तास बरोबर बोललात. नरेश म्हस्केजी आपल्या बरोबर सध्या जोडले गेलेले आहेत, शिवसेनेचे खासदार. नरेशजी, आपण ही सगळी बातमी ऐकली असेल, प्रवीण दरेकर आणि आमचा संवाद ऐकला असेल. बेळगाव मागण्याचा मराठी लोकांना कुठला अधिकार नाहीये. ब्रिटिशांना न घाबरलेलं बेळगाव महाराष्ट्रवाल्यांना घाबरत नाही असं लक्ष्मण सवदी म्हणतात. काँग्रेसचे आमदार आहेत, सातत्यानं वादग्रस्त विधान करत असतात. काय नेमकी आपली प्रतिक्रिया काय यावरची? काँग्रेस त्यांच्या मूळ जातीवर गेलेला आहे. या काँग्रेसनी कायम महाराष्ट्र द्वेष हा दाखवला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ची तुलना एक दरोडेखोर म्हणून केलेली. राहुल गांधी यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
पुरस्कार म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे काँग्रेस काही वेगळं वागलेलं नाहीये. काँग्रेसची ही भूमिका आहे, महाराष्ट्र द्वेष्टाची भूमिका आहे. मला आता काँग्रेस ही निषेधात्मक आहे, काँग्रेस त्यांच्या वृत्तीप्रमाणे वागलेलं आहे. परंतु सत्तेकरता खुर्चीला खुर्ची लावून बसणारे उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया तुम्हाला घेणं फार गरजेचं आहे. जे आणखी कोणी त्यांच्याबरोबर आघाडी करतायत त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेणं पहिलं उचित ठरणार आहे. आम्ही कायम काँग्रेसचा विरोध केलेला आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याची तो कोण सौदी असेल आणखी कोण असेल त्याची हिंमत नाहीये. परंतु त्या काँग्रेससाठी लाचार झालेले, खुर्ची करता आघाडी करण्याकरता जे लाचार झालेले त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया पहिल्या घेणं गरजेचं आहे. आमचा कायम विरोध आहे, काँग्रेसला विरोध आहे आणि काँग्रेस वेगळं काही वागलेलं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला सुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे. त्यामुळे काँग्रेसकडनं वेगळी अपेक्षा नाहीये. परंतु त्यांच्याबरोबर जे चाललेले आहे, जे आतापर्यंत मराठी म्हणून राजकारण केलं त्या लोकांना त्यांची प्रतिक्रिया विचारा. आता ते काय भूमिका घेणार हे त्यांना विचारा. निश्चितच काँग्रेसच्या प्रतिक्रियांची अपेक्षा आहेच आहे, मात्र एक महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा खरं तर याचा निषेध होणं तितकंच गरजेचं आहे. यांची प्रतिक्रिया तुम्ही घ्या या विषयावरती. काँग्रेसबद्दल त्यांचं मत काय आहे, काँग्रेसच्या भूमिकेबद्दल मत काय आहे हे पहिले त्यांची प्रतिक्रिया घ्या, आमची प्रतिक्रिया घेण्या अगोदर. नरेशजी, खरं तर आणखी एक आठवण करून देते. 1 नोव्हेंबर खरं तर बेळगावमध्ये कर्नाटकामध्ये काळा दिन महाराष्ट्र एकीकरण समिती आणि तिथली मराठी माणसं नेहमी पाळत असतात. अगदी कालचीच ही घडामोड आहे, जेव्हा महाराष्ट्रातलं राजकारण एका वेगळ्या मोर्चांमध्ये सगळं घेरलेलं असताना, तो विषय चर्चेत असताना तिकडे महाराष्ट्रातून कोल्हापुरातून जे शिवसैनिक चाललेले होते बेळगावकडे त्यांना अडवलेलं होतं. अडवणारे कोण होते? महाराष्ट्र पोलीसच होते. विशेष म्हणजे कर्नाटकामध्ये जाऊन वाद वाढू नये, कायदा सुव्यवस्था बिघडू नये असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र तिथल्या मराठी माणसाला आपलं पाठबळ गरजेचं आहे म्हणून हे सगळेजण तिकडे चाललेले होते. मात्र त्यांना अडवण्याचं काम महाराष्ट्रातले पोलीसच करत होते. हे बघा, शेवटी कायदा आणि सुव्यवस्थेचा काही विषय आहे. म्हणजे हाताला हात देऊन किंवा काठीवर काठी देऊन हा प्रश्न सुटणार नाही. माझी सुद्धा प्रामाणिकपणे इच्छा आहे की हे भिजत जे गोंगडं पडलेलं आहे हे आता हा जो काही वाद आहे त्याच्यावरती निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित भाई शाह यांच्याकडनं आमची अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा, आणि हीच अपेक्षा महाराष्ट्राची जनता म्हणून आमची आहे की आपण हा प्रश्न लवकरात लवकर धसास लावला पाहिजे. कारण आपण सत्तेचे भाग आहात नरेशजी. म्हणूनच या महाराष्ट्राने कायम महायुतीला, हिंदुत्ववादी सरकारला, नरेंद्र मोदीजींना, अमित भाई शाह यांना कायम पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच कर्नाटकनी कायम विरोध केलेला आहे. त्यामुळे आमच्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून की हा वाद आणि हा जो काही प्रश्न आहे खरं भिजत घोंगडं असल्यामुळेच हे प्रश्न आणि हे वाद असे चालू राहत असतात. धन्यवाद. आपण बोललात झी 24 तास बरोबर. नरेश म्हस्के शिवसेनेचे खासदार आपल्या बरोबर होते. तर लक्ष्मण सवदी यांच्या या वक्तव्यामुळे, वादग्रस्त वक्तव्यामुळे आता महाराष्ट्रातून आणखी काय प्रतिक्रिया येतात हे बघावं लागेल.